माणसाने झाडं नेचरला सेव्ह करण्यासाठी नाही तर स्वतःला सेव्ह करण्यासाठी लावायला हवी. निसर्गाला वाचवण्या इतके आपण मोठे नाही होतो. सेव्ह ह्युमन्स. माणसाने त्याच्या आयुष्यात स्वतःच्या फायद्याची जरी झाडं लावलीत ना तरी कितीतरी मोठं जंगल निर्माण होईल. कसं ते बघा. हे कोकणातल्या वाडीतलं घराभोवतालचं जंगल तुम्हाला दिसतंय ना, ते आपल्या पूर्वजांनी नॅचरल ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्टचा, नैसर्गिक जंगलांचा अभ्यास करून डिझाईन केलेलं एक नॅचरल फूड फॉरेस्ट आहे. याला वाडी किंवा कुळागर म्हणतात. या जंगलात फणस, कोकम, तिरफळ, आंबा, वटी, नारळासारखी उंच वाढणारी इथल्या नेटिव्ह फूड कल्चर मधली झाड, मसाले, सातिंगण, हेळो, उंडली सारखी मेडिसिनल यूज असलेली झाड, आईन, किनळ, शिवण, शिसम सारखी घराला लाकूड आणि फर्निचर देणारी झाड, सुरंगी, बकुळा, नाग चाफ्यासारखे सुगंधी वृक्ष, होळीसाठी राखून ठेवलेलं झाडही इथे. गणपतीच्या माटोळीवरती कोकणातल्या मान्सून बायोडायव्हर्सिटीचं एथनोबॉटनिकल रिप्रेझेंटेशन करणारे मेडिसिनल प्लांट सुद्धा आम्ही जपलेत. हे आमचंच नाही तर हॉर्नबिल, शेकरू, पाम सिवेट सारख्या कित्येक पशु पक्ष्यांचंही घर आहे. हे जंगल आमच्या घरांना हीट वेव्ह, सायक्लॉन्स आणि हेवी रेनफॉल पासून प्रोटेक्शन सुद्धा देते. आपल्या पूर्वजांनी वारसा म्हणून दिलेल्या फूड फॉरेस्ट मधल्या झाडांखाली नॅचरली रुजून आलेली रोपटी आपल्या जीवनशाळेच्या आजूबाजूला लावतो. सेव्ह नेचर नाही, सेव्ह ह्युमन्स. कारण माणूस नेचर सायकल प्रमाणे जगला ना तरच निसर्ग वाचेल.